सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. देहधारणा. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसनमार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल, सायनसचे कुठलेही विकार असतील, तर मात्र कपालभाती करणं टाळावं. त्यांनी फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावं. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तनं आपली आपण करून घ्यायची आहेत. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. बाहेर श्वास जोरात सोडताना नकळत डोळ्यांवर कपाळावर ताण येतो. ताण विरहित कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. 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 काही क्षण शांत. पुढील 1 तास स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हात जोडून चित्तशुद्धी प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण लीनभाव भक्तिभाव. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर.
दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्या आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच. 4 बोटं फोल्ड करून मग त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोटं. बरोबर. ओपन करूया. हाताची 5ही बोटं जुळलीत. पावलांची 5ही बोटं जुळलीत. आणि आता अँकल जॉइंट मधून पाऊल, मनगटामधून हात स्वतःकडे खेचायचा, जमिनीकडे ताणायचा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. छान. मध्ये थांबायचंय. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. ठीक आहे. आणि आता वायपर मुवमेंट करूया. एकदा उजवीकडे पाऊल आणि हाताचे तळवे डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे. पुन्हा मध्यभागी. थोडीशी हाताला रग लागेल पण ठीक आहे. अंगठ्या आतमध्ये मग त्यावर 4 बोटं. दोन्ही हातांची मुठी वळून घ्या. पाऊलामध्ये थोडंसं अंतर घ्या. आणि आता सुरुवात करा क्लॉकवाईज रोटेशन. पाऊल आणि मनगटामधून हाताची मूठ एकत्रित. 1, 2, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. ठीक आहे. 4, 5. थोडा वेळ हात खाली. दोन्ही पाय साधी बैठक घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडूया. बरं. आता आपल्याला खांद्यांकडे लक्ष द्यायचंय. म्हणजे श्वास घेत खांदे वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे. सुरू करूया. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. आणि आता आपण रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज. ठीक आहे. खांदे वर घ्यायचे, मग पुढे आणि सावकाश मागे. पुढून मागे येतील अगदी सावकाश. मान स्थिर ठेवा. फक्त खांद्यांमध्ये हालचाल. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. 2, 3, 4 आणि 5. पुन्हा खांदे मध्यभागी आहेत. ठीक आहे. आता खांदे पुन्हा वर उचलायचे, मागे घ्यायचे आणि मग पुढे घ्यायचे. आता अँटी क्लॉकवाईज. मागून पुढे. 1. बरोबर. बरं, आता इथे हात नका हलवू. हात तुमचे गुडघ्यांवरती स्थिर ठेवा. फक्त खांद्यांमध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी हालचाल करण्याचा प्रयत्न करा. 1, 2. सावकाश करा. 3. बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. पुन्हा डोळे मिटून घ्या आणि जाणीव श्वासाची. आपण सहजपणे हे किती केलंय हे आपलं आपण तपासूया. शक्य असेल तर डोळे मिटूनच पूर्ण नेक रोटेशन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरून घ्या. ठीक आहे. बाकीच्यांनी डोळे मिटून आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन या. तोंड बंद. श्वास चालू आहे. आणि फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 वेळेला ही कृती उजवीकडून डावीकडे. अगदी सावकाश डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. जर तोल जात असेल तर मात्र डोळे उघडे ठेवा. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. सावकाशपणे. 1. डावीकडून उजवीकडे. 2, 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. मान सावकाश सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती तिथल्या तिथेच.
करणार आहोत आपण पद्मासनस्थ योग मुद्रा. आणि त्यासाठी शक्य असेल तर ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन घालायचंय, जर जमत नसेल तर साधी मांडी घाला. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठकणा सरळ करायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ. सुरुवातीला आपण पर्वतासन करूया आणि मग आपण पद्मासनस्थ योग मुद्रा करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बरं, आणि हाताची कोपरं जमिनीला पॅरल. आपल्याला हात अशी कुठेही खाली नाही पडायचे, तर हाताची कोपरं जमिनीला पॅरल. बरोबर. ठीक आहे. हलकासा आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांवरती हलकासा जोर आणा, म्हणजे हलकासा प्रेशर आणा. आणि हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या, एकदम सरळ. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर, डोळे मिटून घ्या. आणि इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटलेले आहेतच. तिथल्या तिथेच विश्रांती. कमरेपासूनचा वरचा भाग, तिथे आलेला ताण, त्याची जाणीव. करूया पद्मासनस्थ योग मुद्रा. आता इथे मी थोडीशी क्रॉस होते, कारण की तुम्हाला नीट दिसलं पाहिजे म्हणून. तुम्ही तुमची बैठक बदलू नका. ठीक आहे. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपल्या जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवा. नजर समोर. आता ज्यांना पुन्हा पाठकणा आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकणं शक्यतो तरी टाळा. जास्त वेळ थांबू नका त्या स्थितीमध्ये. बाकीच्यांनी प्रयत्न करूया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. हलकीशी हनुवटी वर उचलली जाईल. आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. पोटाचा भाग पुढे येतोय, मग छातीचा भाग, त्यानंतर आपली हनुवटी, नाक, कपाळ. आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आता इकडे आपल्याला सीटचा भाग उचलायचा नाहीये. समजा सीटचा भाग उचलला जात असेल आणि आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल, तर काय करायचं? हातांच्या मुठी दोन्हीही वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि त्यावर आपलं कपाळ. अशा प्रकारेही तुम्ही इथे थांबू शकता. डोळे मिटून घ्यायचे आणि पाठकण्यापासून, म्हणजे आपला जो पाठीचा मणका आहे तिथे आलेला ताण त्याकडे जाणीव. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडेही लक्ष. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत पोचलं गेलेलं आहे सहज, त्यांनी हाताची पकड आता हलकीशी घट्ट करा. सगळ्यांनीच खांदे कोपरं हलकीशी मागच्या बाजूने खेचून घ्या. आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले आहेत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जो काही बदल झालेला होता, म्हणजे रक्ताचा प्रवाह हा डोक्यापर्यंत जातो जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा. आणि जेव्हा पूर्ववत होतो तेव्हा तो पूर्ववत होताना आपल्याला तो सूक्ष्म बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. वज्रासनाची बैठक स्थिर करायची.
दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे मांड्या समोरून जुळलेल्या असतील. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल त्यांनी नॅपकिनची घडी आपल्या गोट्याच्या खाली घ्यायला हरकत नाहीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपण तपासून पाहतोय. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. डोळे मिटून देहधारणा आणि प्राणधारणा जोड श्वासाची. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. श्वास घेतोय, सोडतोय. करूया याच्यातूनच पुढे जाणारं मार्जरासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर, शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. आपण गेल्या आठवड्यात शिकलेलो आहोत. थोडंसं खाली बसायचंय. उजव्या हात उजव्या गुडघ्याजवळ उजव्या हाताचं कोपर घेऊन जायचं आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय ऍडजस्ट करायचा. बरोबर. आणि मग दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आपला छातीचा भाग, पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडा. करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान, आपली नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, दातावर दात. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि गळ्यापासून ते पोटापर्यंतचा सगळा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. पाठकण्याला प्रेशर येतोय, अंतर्मुख आकार आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेलेत. थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक मार्जरासन आपण आता करतोय. त्याचबरोबर पाठीची दुखणी आहे तीही कमी व्हायला मदत होते. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त ही कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. पाठकणा सिलिंगच्या दिशेला ताणून घ्या. आता आपल्या पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार आलेला आहे आणि तिथे ताण आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे आता प्रेशर आलेला आहे. त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करू शकता. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणातून सिलिंगकडे ताणला जाईल आणि सावकाश सोडा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. गुडघे मांड्या जुळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. हातामध्ये जर थोडासा प्रेशर आल्यासारखा वाटत असेल मनगटात तर थोडेसे हात तुमचे झटकून घ्या. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडूया आणि आधार न घेता दंड स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्टँडिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करा. हाताचा सपोर्ट न घेता. बघा उठता येतंय का तुम्हाला? छान. विश्रांती. करणार आहोत आपण कटी चक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या थोडंसं. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरं. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो डाव्या खांद्यावर बरोबर करताय. डावा हात उजव्या कमरेवर मागून डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाचे टाच बघा.
आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. थोडीशी डायनॅमिक. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. सुरू करूया डायनॅमिक. एक, हात थोडेसे स्विंग करा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परफेक्ट. थांबा. 10 वेळा झालं की थांबा. बरं. थोडंसं पावलांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात जे आहेत हे थोडेसे बघा, म्हणजे हाताचे तळवे जमिनीला समांतर हलकेसे फोल्ड करायचे अशा प्रकारे. दिसलंय तुम्हाला प्रत्येकाला? हे बघा असे. आणि आता आपल्याला उजवा पाय वर उचलायचा. उजव्या गुडघ्याचा स्पर्श उजव्या हाताला होईल. मग डावा पाय वर उचलायचा. डाव्या गुडघ्याचा स्पर्श डाव्या हाताला होईल. ठीक आहे. आपल्याला हाताची मुवमेंट नाही करायची, पायाची मुवमेंट करायची. आपले हात आपल्या छातीजवळ आहेत. ठीक आहे. सुरू करूया. पाठकाणा सरळ. सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थोडंसं फास्ट. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हात खाली. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करणार आहोत आज आपण त्रिकोणासन. सोपं आहे, पण तरीही एकदा दाखवते एका बाजूने, मग आपण एकत्रित करूया. जे नवीन आहेत त्यांनी बघून घ्या, मग एकत्रित करूया. तर इथे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे समजा गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र पाय जास्त लांब करणं टाळा. ठीक आहे. दाखवते आधी, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्हीही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. थोडेसे पाय आपले वेगवेगळ्या, म्हणजे उजवं पाऊल थोडंसं उजव्या दिशेला, डावं पाऊल थोडं डाव्या दिशेला जाईल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. मग कमरेतनं पुढे झुकायचं. आपला बॅलन्स आपण सांभाळायचा. त्यानंतर उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. हात पावलापर्यंत नाही गेला तर आपला अँकल पकडा, पोटरीच्या इथे घ्या किंवा गुडघ्याच्या इथे घ्या. ठीक आहे. दुसरा हात जो आहे तो वरती सरळ असेल आणि नजर आपली दुसऱ्या हाताच्या पंजाकडे, जो वर आहे तो. हे झालं त्रिकोणासन. याच्याने तुमचे पाठीचे मणके, दोन्हीही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स, गळ्याच्या इथले विकार कमी व्हायला मदत होते. उलट चाल करताना तसाच हात खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. ठीक आहे. हीच कृती आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करणार. ठीक आहे. बरोबर. करूया आता सुरुवात. बरं, आता आपल्याला हे डायनॅमिक नाही करायचंय, तर आपण आता हे आसन म्हणून करणार आहोत. ठीक आहे. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. नजर समोर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे न्या. डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. गळ्यावरती पीळ आहे, पाठकण्यावर पीळ आहे. दोन्ही पायांचे मसल्स ताणले गेले त्याची जाणीव. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात थोडा वेळ खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पायाची स्थिती आपली आपण तपासून घ्या आणि पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल.
उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, हाताची पातळी बोटं जुळलेली, खांदे रिलॅक्स. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. विरुद्ध बाजूने कमरेवर, गळ्यावरती पीळ आहे. आणि त्याचबरोबर पायाचे मसल्स ताणले गेलेत, खांद्यांवरती प्रेशर आहे. त्या सगळ्याची जाणीव जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. छान. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी आणि विश्रांती. रिलॅक्स. जोड श्वासाची. करूया आपण नी रोटेशन. पायामध्ये जे आलेले ताण आहे तो थोडासा कमी करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात आता आपले गुडघ्यावर ठेवा. हाताचे तळवे आणि सुरू करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 सावकाश. 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश खाली बसा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण सायकलिंग. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात कमरेच्या खाली घ्या असे सपोर्टसाठी. कमरेच्या खाली घ्या. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात आपले शरीराच्या जवळ ठेवायचे. दोन्हीही पाय आपल्याला फक्त 60 अंशापर्यंत वर उचलायचे. 60 डिग्रीवर. हा, आणि आता सुरुवात करा सायकलिंग करायला. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स सायकलिंग. 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. थांबा. पुन्हा दोन्ही पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. छान. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर येतोय तो रिलीज होतोय त्याची जाणीव. आणि त्याचबरोबर जोड श्वासाची. थोडस एक विश्रांतीकारक आसन आहे ते करूया. म्हणजे आपण बटरफ्लाय पोज जशी घेतो ना बैठक स्थितीमध्ये तशीच पोज घ्यायची आहे. आधी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ घ्या. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलं जोडून घ्यायची. आपण बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणेच. हा, बरोबर. पावलं जोडून घ्या. छान. बरोबर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेला आहेत. ठीक आहे. आता दोन्ही हात वरच्यावर फोल्ड करा. म्हणजे एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोळे मिटून घ्या. स्त्रियांसाठी हे अतिशय लाभदायक आसन आहे. याला उत्तान भद्रासन किंवा देवी आसन असंही म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत वेगवेगळ्या संस्थांचे. पण त्याचं जे पारंपरिक किंवा आपण ट्रेडिशनल नाव जे म्हणू शकतो ते म्हणजे उत्तान भद्रासन असं आहे याचं नाव.
डोळे मिटून जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. श्वास घेतोय, सोडतो. आता थोडीशी आपण गुडघे आणि मांड्या यांच्यामध्ये हालचाल करूया. ठीक आहे. जसं आपण बटरफ्लाय करतो ना, पायाची मुवमेंट त्याप्रमाणे. श्वास घेत घेत पाय वर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. हालचाल फक्त आपल्या पायामध्ये. श्वास घेत घेत पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचं. हाताची घडी सोडून द्या. दोन्ही हात वरच्या वर सरळ करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात जमिनीला घासत घासत आपल्या शरीराजवळ येतील. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. पायामध्ये जो काही ताण आलेला होता तो सगळा रिलीज होतोय त्याची जाणीव करणार आहोत आपण. अर्ध पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्तुती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला फक्त उजवा पाय 90 अंशापर्यंत वर आणायला सुरुवात करायची. ठीक आहे. टप्प्याटप्प्याने सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 10 अंश वर, गुडघ्यातनं सरळ आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. परफेक्ट. पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि समोरून आपल्या पायाला विळखा द्या हातांचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आपलं उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. डोकं मात्र वर उचलू नका. खांदे रिलॅक्स करा. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. पोटावरती एका बाजूने म्हणजेच उजव्या बाजूने आलेला जो प्रेशर आहे त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं पाठ आणि कंबर दुखतीये त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. जोड श्वासाची. परफेक्ट. श्वास घेतोय, सोडतोय. प्लेट करूया. डोळे उघडा. सावकाश डोकं जमिनीवर ठेवा. हातांचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या. परफेक्ट. आणि नियंत्रित जमिनीवर घ्या. हळूहळू जमिनीवर. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. कंट्रोल मुवमेंट. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. ही स्कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायला सुरुवात करा. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. सुरू करा. 10 अंश वर, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड. हातांचा विळखा समोरनं आपल्या डाव्या पायाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तुम्हाला जसं जमेल तसं. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. जोड श्वासाची. डोळे मिटून डाव्या बाजूने जो आलेला प्रेशर आहे त्याचा अनुभव घ्या. कुठेही घाई न करता टप्प्याटप्प्याने कृती करण्याचा प्रयत्न करा. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावा उजवा पाय मात्र कुठेही वर न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न. आपली क्षमता आपण ओळखायची. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा, श्वासाची जोड. छान. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना डोळे उघडा. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचला आणि नियंत्रित जमिनीवरती. 80 डिग्री खाली येईल. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती.
सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून तिन्ही पोश्चर मध्ये विश्रांती घ्या. म्हणजे हातांचा स्टँड करा, आपल्या हाताचे तळवे आपल्या हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा येईल, डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आपण करणार आहोत लेग रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या. पायांचे तळवे सिलिंगला समांतर असतील. दोन्ही पाय फोल्ड करा एकत्रित 90 अंशापर्यंत आणि आता सुरू करा रोटेशन करायला क्लॉकवाईज. आपली पायाची नखं खाली जमिनीकडे येऊ दे. 1 2 3 5 वेळेला उजवीकडून डावीकडे. 4 5 बरोबर. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही पाय मागच्या मागे सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आता पाय मध्ये अंतर. आज आपण करणार आहोत सरळ हस्त भुजंगासन. सोप्पं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे तुमचा श्वसन मार्ग मोकळा जातो आणि आपल्याला कृती करणं सोपं होतं. तर आता सुरू करूया. दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. मागच्या मागे दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि आता सुरू करूया. श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात खांद्यातून सरळ करत करत वर यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्यातून सरळ करत वर यायचे पूर्णपणे. हा बरोबर, छान. आणि आता आपली नजर सिलिंगकडे. श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली या. कपाळ जमिनीला टेकवा. पुन्हा श्वास घेत वर या. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीकडे. लास्ट राऊंड. श्वास घेत घेत वर या. पुन्हा नजर सिलिंगकडे आहे. आणि आता आपण थोडीशी दुसरी कृती, म्हणजे बघा कसं. उजवीकडे वळून मागची टाच बघा. पुन्हा मध्यभागी या. डावीकडे मान वळवा. मागची टाच बघा. पुन्हा मध्यभागी. दोनदा ही कृती करूया. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीकडे. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली सारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. डोळे मिटून काही क्षण थांबूया आणि सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधारात अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कधी एका कुशीला वळून यायचं. हा आपण असं झटका देऊन उठलो
कुठेतरी त्रास होतो, एखादा स्नायू अवघडल्यासारखा होतो. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाची आवर्तनं. सुरुवातीला आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन करताना शक्यतो दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे. बरोबर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये आधी स्थिर बसूया. शरीर मन स्थिर करूया. 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. चेहरा शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून पुढची आवर्तनं करण्याचा प्रयत्न. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. जाणीव आपल्या उदर भागाकडे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येते. घेतलेला श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा हेच आवर्तन. श्वास सोडताना मात्र आपल्याला अकाराची जोड द्यायची आहे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये जाईल आणि अकाराची जोड देऊया. विभागीय श्वसनामधलं हे पहिलं श्वसन उदर श्वसन. आणि आता करूया दुसरं श्वसन उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. संत गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. या श्वसनामध्ये देऊया उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार छाती पूर्ववत. ऊ. तिसरं श्वसन स्कंद श्वसन. चेहरा शांत असेल. कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. स्कंद श्वसनामध्ये खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील. संथ गतीने श्वास सोडूया. खांदे पूर्ववत. ज्यांच्या डिव्हाइसचं नाव संध्या आहे तुम्ही जरा खांदे असे वरती घ्या. ठीक आहे. स्कंद श्वसन हा बरोबर.
आणि मग हळूहळू सावकाश श्वास सोडताना खांदे खाली येते. बरोबर. ठीक आहे, बाकीचे बरोबर करतायत. साईताईंचा व्हिडिओ मला नीट नाही दिसत आहे, पण ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांचं दिसतंय बरोबर. करूया आता स्कंद श्वसन. डोळे मिटून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. बरोबर, छान. संथ गतीने श्वास सोडा. खांदे पूर्ववत होतील. व्हेरी गुड. आता आपण याला देऊया मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. छान. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. छान, बरोबर. उदर, उर आणि स्कंद श्वसन आपण आता केलंय. आता हे तिन्ही श्वसन एकत्रित करण्याचा प्रयत्न करूया. डोळे मिटलेले आहेतच. बैठक जर बदलायची असेल तर बदलू शकता. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे मिटून आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. चेहरा शांत आहे. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना यथाशक्ती पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. बरोबर. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित करूया. अ, ओ. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे. अ, काही क्षण शांत. श्वासाची गती संथ आहे. विचारांची गती कमी झालीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. उद्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपण आत्ताच केलेलं दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन म्हणजेच सेक्शनल ब्रीदिंग याचा मनातल्या मनात मागोवा. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश आहे ती बैठक. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या आणि एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर. आता ज्यांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास आहे, पाठीवर जास्त वेळ झोपणं शक्य नसेल, तर तुम्ही खुर्चीत बसा, टेबल किंवा सोफ्यामध्ये बसा. तिथेही बसून जरी तुम्ही हे शवासन केलं तरीही चालेल. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभर काम करण्यासाठी अ, जी शक्ती किंवा जो उत्साह आपल्याला पाहिजे असतो, तो या शवासनाच्या माध्यमातून मिळतो. दोन्हीही पायांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडा. आपलं लक्ष पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी.
शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती सांगितली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीत याचे लाभ मनाला शांती, शरीराला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आपण करीत आहोत. आपली जाणीव दोन्हीही पावलांकडे, कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहण्याचा प्रयत्न करूया. माझ्या दोन्हीही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा डावा पाय, तिथे सगळे महत्वाचे स्नायू, सांधे शिथिल होत आहेत. जाणीव दोन्हीही हातांकडे. माझ्या दोन्हीही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. संपूर्ण उजवा आणि डावा हात माझा शिथिल होतोय. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे. माझ्या पाठकण्याचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. त्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, तीही विश्रांती घेत आहे. माझे सगळे मणके शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या उदर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव उर भागाकडे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी दोन्ही फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या उदर आणि उर भागामध्ये असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, स्नायू, पेशी शिथिल होत आहेत. जाणीव गळ्याकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 दात, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, माझ्या कपाळाचा भाग, टाळूचा भाग, माझे केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हलकं हलकं झालंय. जाणीव श्वासाची. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सोहम सोहम असा जपाजप चालू आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपले आई वडील
आद्य पुरुषां इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच आपल्या शरीराला. सावकाश दोन्ही हात खाली डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटून घेऊया. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित आपला अहंभाव आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या आठवड्याची या दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगट आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. आजपासून आपला योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स सुरू होत आहे. दर्शनाताई त्या कोर्सला जॉईन आहेत, तर त्यांना शुभेच्छा. तर आता आम्ही 7 वाजता आमचा तो वर्ग सुरू होतोय. जर कुणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल, तर ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. ठीक आहे? हरिओम. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. शुभ दिवस सगळ्यांना. हरिओम.